नमस्कार. फास्ट आणि बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपलं स्वागत करत आहे. आज मी GPS मॉडेल, आयकॉन आणि CMWF हे जे 3 मॉडेल आहेत, या 3 मॉडेलच्या आधारे हवामान अंदाज म्हणजे पुढच्या पावसाचा बेत काय असेल हा अंदाज देण्याचा प्रयत्न करेन. आजचा जसे उद्याचा अंदाज थोडक्यात बघूया. आज कमी दाबाचं साधारण चक्राकार स्थिती ही मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तर भागाला मध्य प्रदेश साधारण वाटत आहे आणि त्याच्याच आसपास ढगाळ परिस्थितीही दिसत आहे. इकडे दक्षिणेकडून कर्नाटकच्या दक्षिणेकडून थोडासा ढगाचा पट्टा, हलक्याच्या पावसाचा ढगाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत जाऊन मिळत आहे आणि इकडं उत्तरेकडून सुद्धा मध्य भागातून जिथे चक्राकार स्थिती झाली तिथून थोडासा हलकाशी ढग येताना दिसत आहेत. इकडे पश्चिमी जे आवर्तन येणार आहे, जे आवर्तन आता थोड्या पाकिस्तानच्या जवळ आलेलं आहे असंही हे मॉडेल सांगत आहे. या CMWचा अंदाज असं सांगतो की एक 10 दिवसाच्या आत कुठलं कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आता इथून 3 मॉडेलचा अंदाज सांगेन. झाशी, शिमला, दिल्ली, कोटा, फैजाबाद म्हणजे काठमांडू उत्तर भागात थोडासा प्रमाणात आणि इकडं मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागपूरच्या साईडला ह्या साईडला थोडासा पावसाची शक्यता बऱ्यापैकी म्हणजे कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता हे CMW मॉडेल सांगत आहे. ही 10 दिवसाच्या आतलं मॉडेल सांगत त्याला म्हणजे मी जे बोलतो आहे ते 10 दिवसाच्या अगोदर म्हणजे 10 दिवसापर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि ह्या मॉडेलनुसार GPS मॉडेल आणि ह्या मॉडेलमध्ये बऱ्याच म्हणजे थोडासा फरक पण दाखवतो आहे. आणि जे दाखवतो आहे ते मला आता सरळ मी सांगणार आहे. ते दक्षिण भागात ह्याची पावसाची तीव्रता म्हणजे दक्षिण टोकाला व समुद्रात 10 दिवसात एक संपूर्ण असं जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे असंही सांगत आहे. आणि यानंतर पुढे भाग गेली त्या ह्याच्यात म्हणजे ढगाळ हवामान परिस्थिती कशी राहील तर त्यावेळी इस्लामाबाद, लेह, शिमला, लाहोर, नवी दिल्ली ह्या भागात एक आणि दुसरी बर्फवृष्टीसुद्धा होईल, गारपीट होईल असाही अंदाज वर्तवत आहेत. म्हणजे जरी पावसाची तीव्रता थोडीशी कमी जरी असली पण थंडगार हवेमुळं बर्फवृष्टी होणे साहजिकच आहे. आता येणार आहे GPS मॉडेलचा अंदाज असं सांगतो की पश्चिमी आवर्तन आपल्या ह्या जम्मू काश्मीरच्या आसपास येऊन तिथं पोचेल आणि तिथून सुरुवात पावसाला थोडी होईल. आणि इकडे मध्य भागात बघायला गेलं तर परत असे CMW सांगत होतं नवी दिल्ली, फैजाबाद, शिमला, जोधपूर हे थोडेच म्हणजे ह्याची विस्तारित भाग दाखवत आहे की बाबा CMW सगळं म्हणजे संकुचित दाखवलं थोडंसं हे जरा विस्तारमध्ये दाखवलं की बाबा हे पावसाचे प्रमाण इथं या प्रमाणात वाढेल. आणि दक्षिण भागाकडून सुद्धा पावसाचा जोर हळूहळू वाढताना दिसत आहे. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये थोडीशी ढगांची ताटी दाखवत आहे. हेच नव्हे तर हे पावसाचा अंदाज असा देताना ते पुढे सांगत आहे की बाबा एक अरबी समुद्राच्या आसपास मालेद्वीप वगैरे आहे ना त्या साईडला एक चक्राकार स्थिती निर्माण होईल, एखादी कमी दाब क्षेत्र निर्माण होईल आणि ते तीव्रता त्याची वाढेल आणि त्याच्या तीव्रतेमुळं पावसाची शक्यता वाढेल असंही सांगत आहे. ती पावसाची शक्यता कुठं मंगळूर, बेळगाव, मुंबई, जालना म्हणजे आपला विस्तारित बघायला गेलं तर भरपूर प्रमाणात म्हणजे इकडं पश्चिम किनारपट्टी धरून पावसाची शक्यता ती जास्त सांगत आहे. हैदराबादपर्यंत म्हणजे पश्चिमेकडून पाऊस पूर्वेकडे जाताना हे मॉडेल दाखवत आहे. इकडं इंदूर, लाहोर, झाशी, नवी दिल्ली हे इथंपर्यंत पावसाचा मजल असेल मग तिथंपर्यंत पाऊस पडेल असंही हे सांगत आहे. असं सांगताना पुढे विस्तारित जर झूम करून पाहायला गेलं तर त्यात आम्हाला आपला भाग मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अकोला हा हे पावसामध्ये येणार थोड्याशा प्रमाणात
जळगाव साईडला ह्यो जो पट्टा आहे हे आपल्या पावसाच्या त्याच्या कव्हरेज क्षेत्रामध्ये येईल असंही सांगत आहे. आणि इकडं खाली हुबळी, बेळगाव तर आहेच, हुबळी, पणजी म्हणजे गोव्याला जास्त मुसळधार पडेल आणि सांगलीला सुद्धा चांगला बऱ्यापैकी, सांगली कोल्हापूरला पण चांगला बऱ्यापैकी पाऊस दाखवत आहे. बळ्ळारी नांदेडला हलका पाऊस दाखवला. हे झालं GPS मॉडेलचं आता सुरुवातीचं हे सांगणं. आता परत सुरुवात जर पाहायला गेली पश्चिम आवर्तन तर त्यावेळेस आप दिसत आहे, पण अंतर्गत इकडं भागामध्ये हे दाखवताना हे आयकॉन मॉडेल हे दाखवत आहे की बाबा तेवढंच काय एवढं 5 दिवसानंतर एवढी पाऊस 5 दिवसापर्यंतच अंदाज दिलेला त्याने आयकॉन मॉडेल. दक्षिण भागात थोडासा पाऊस वाढेल असं सांगणार आहे. हे आयकॉन मॉडेलचं झालं आहे. GPS झालं CMWसाठी ते आयकॉन मॉडेल सांगितलं व दक्षिणेकडून 5 दिवसानंतर पावसाला सुरुवात थोड्या प्रमाणात होईल, म्हणजे समुद्रातच पावसाची सुरुवात राहील असं आयकॉन मॉडेल सांगत आहे. आणि इकडं भोपाळ जबलपूरला जाशील सुद्धा हलकासा पाऊस होईल किंवा हलकीशी बर्फवृष्टी होईल असंही सांगत आहे. एकंदरीत काय सर्वच मॉडेलचा विचार करायला गेला तर ह्या 10 दिवसात कमी अधिक क्षेत्रात भले पाऊस सगळीकडे पडो मुसळधार हे आयकॉन मॉडेल दाखवते व दक्षिणेकडून खाली दक्षिण दिशेला सुद्धा पावसाचं हळूहळू जोर वाढला. बाबा काय लक्षात आलं की फास्ट असा जोर काय हे नाही दाखवत नाही शिष्टात, आणि हे 10 दिवसाचं अंतर आहे, फरक आहे. मग एकंदरीत सारांश सांगायचं असा आहे की सर्वच मॉडेल कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता दाखवत आहे. बाबा ह्याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका असं सांगण्याचं काय अर्थ नाही. काय साम्य काय आहे, सर्व मॉडेलचं साम्य एकच आहे की कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर होईल, पण कुठं अधिक कुठं जास्त ज्या त्यावेळी परिस्थिती किंवा शेवटी अंदाज हे मॉडेल वर्तवत आहे बाबा असं होईल. पण त्यावेळी जे स्थानिक वातावरण ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळेचा प्रश्न आहे की बाबा कुठं बर्फवृष्टी होणार, कुठं अतिवृष्टी होणार आणि कुठं मुसळधार मध्यम चांगला हलका पाऊस पडेल. हे रोजचं अपडेट जे असते त्या रोजच्या अपडेटमध्ये हे सांगणार की बाबा असं या ठिकाणी पाऊस असा होईल. एकंदरीत आपण विचार करायला गेला हे पुढचा अंदाज आहे. या अंदाजावरून आपली शेतीची कामं आवरावीत आणि सावध राहण्यासाठी एक अंदाज असतो. आपली जे राहिलेली कामं जी आवरून घ्या, पिकं काढायची ते काढून घ्या, नसेल तर काही जे नुकसानदायी होणार आहे पाऊस पडल्यानंतर त्याची व्यवस्था करा. ही सर्वच दाखवण्याचा या मॉडेलचा उद्देश हे एकच आहे. धन्यवाद.